नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये। आणि सिद्धू बघा कशी मस्ती करतोय। आज आहे धुलीवंदन आणि सिद्धूला शाळेला सुट्टी होती, तर मस्त एन्जॉय करतोय। त्याला कलर खेळायला ना खूप जास्त आवडते। या दिवसाची तो खूप दिवस झाला वाट बघत होता आणि त्याच्या पप्पाने त्याला खूप मस्त अशी पिचकारी आणली होती यावेळेस, कारण तो आता मोठा झालाय। लहानपणी त्याला वेगवेगळ्या छोट्या छोट्या पिचकाऱ्या असायच्या, पण आता मोठा झाल्यामुळे त्याला ही पिचकारी आणली होती। आणि ही दुपारची वेळ आहे आणि मम्मी पप्पा सोबत त्याची मस्ती चालू आहे बघा। आणि त्याला ना वेगवेगळ्या प्रकारचे डान्स यायला लागलेत, त्यामुळे तो आमच्या दोघांना दररोज वेगवेगळ्या प्रकारचे डान्स करून दाखवतो। तर ह्या दोघांची मस्ती चालू होती बाबलेकाची आता। तर यांनी पण जेवायला आले होते दुपारच्या वेळेला घरी आणि मित्रांसोबत तो कलर अगोदरच खेळून आलेला, 2-3 वेळा कपडे बदललेले आहेत आणि असा काही त्याचा अवतार झालाय। मस्ती झाली आणि ते गेले ड्युटीला आणि त्यानंतर आमच्याकडे आले पाहुणे। तर इकडे माझा भाचा आहे आणि इकडे जावई, ते दोघं जण आले होते, अचानक आले होते ते। आणि त्यानंतर त्यांना म्हटलं चला आपण कुठेतरी जाऊया बाहेर आणि मस्त काहीतरी घेऊन येऊया, कारण आमच्या इकडे ना धुलीवंदनच्या दिवशी मस्त नॉनव्हेजचा बेत असतो। मग ते काहीही असो, बिर्याणी असो किंवा भाजी काहीही असो। तर मी त्यांना म्हटलं की आपण आज मस्त बिर्याणी बनवूया। तर आज वेगळ्या पद्धतीचे तांदूळ आणले होते, मग तेच दाखवत होते। हे जे राजभोग तांदूळ आहेत ना, बिर्याणी राईस, ते एकदम भारी आहेत बघा। याला खूप जास्त छान चव आहे। मला भरपूर दिवस झाले हे भेटलेच नव्हते आणि आज अचानक भेटले। माझ्याकडे तांदूळ असताना सुद्धा मी हे तांदूळ घेऊन आले होते। तर खूप छान आहेत बघा। तर आमच्या दोघांचं इथं चाललं होतं, ते म्हटले तांदूळ कसेही असो, कोणतेही असो, बनवणार हाताला चव छान पाहिजे, तेव्हा कोणतीही गोष्ट छान बनते। तर असंच आमचं मजाक चालली होती। तर मस्त मग आज बिर्याणी बनवायला घेतलेली आहे मी। सगळं मटेरियल वगैरे कट करून घेतले आणि त्यांना ना खूप जास्त घाई आहे जायची परत। ते म्हटले की आम्हाला लवकर जायचं आहे आणि तर आता आमचं चाललं होतं, सिद्धूचं वगैरे झालं कलर लावून। तर मग आम्ही दोघांनी कलर वगैरे खेळला थोडासा। मागच्या वर्षी पण आम्ही खूप छान धुलीवंदन सेलिब्रेट केलं होतं आणि यावर्षी असं साध्या सिंपल पद्धतीनं आम्ही घरीच तिघा मायलेकरांनी धुलीवंदन केलं। तसं मी बाहेरही आमच्या कॉलनीमध्ये पण बायकांनी भरपूर रंग खेळले, सगळ्यांनी मिळून खूप छान मज्जा केली। पण काही गोष्टी असतात ना की म्हणजे त्या आता कुणाकुणाला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही किंवा मला पण नको वाटतं की कुणाच्या मर्जी व्यतिरिक्त आपण असं आपल्या व्हिडिओमध्ये वगैरे घ्यायला। त्यामुळे मी काही म्हणजे तो व्हिडिओ काय मी याच्यामध्ये ॲड केलाच नाही। पण आम्ही खूप मस्ती केली आज सगळ्या बायकांनी मिळून। तर मस्त आपली रेडी झालेली आहे बघा बिर्याणी। तर त्यांना पण जास्त भूक नव्हती, पण बिर्याणीचा वास सुटला ना की ज्यांना भूक नसते त्यांनासुद्धा भूक लागायला चालू होते। तर रेडी झालेली आहे बघा आपली बिर्याणी, एकदम मस्त अशी गरमागरम। तर आता कोणी कोणी माझे रेग्युलर जे व्हिडिओ बघतात त्यांना असं वाटत असेल की काय नेहमीच व्हिडिओमध्ये बिर्याणी दाखवते, बिर्याणी असते। पण आमच्याकडे ना नेहमी 8 दिवसातून 2 वेळा तरी अशी बिर्याणी बनते आणि ते व्हिडिओमध्ये कसं आपण डेली लाईफ आपली दाखवतो, तर ते व्हिडिओमध्ये येणारच। जे आपण खातो पितो, जे काय बनवतो ते येतच व्हिडिओमध्ये। तर हे 2 हिरो बघा कसे चष्मा लावून बसलेले आहेत जेवायला। असंच आमचं मजाक चालली होती। तर त्यांना म्हटलं मस्त गॉगल बिगल लावून जेवायला बसा, तर ते खरंच बसले। तर कुणी आलं ना असं घरी तर खूप छान वाटतं बघा आणि वेगळं काहीतरी असं म्हणजे वेगळं वाटतं कुणीतरी आल्यानंतर घरी।
तर मस्त आपली बिर्याणी झालेली आहे बघा. आणि सिद्धू तर खूप एक्सायटेड आहे. तो काही नॉनव्हेज खात नाही, म्हणजे असं जास्त काही त्याला आवडत नाही, पण अशी बिर्याणी केली ना तो वरचा भात खायला त्याला खूप जास्त आवडतं. आणि कुणी पाहुणे आल्याच्या नंतर त्याला मस्ती करायला खूप आवडतं. आणि मेन म्हणजे त्याचे फेवरेट दाजी आले होते आज. तर आता सगळ्यांचं वाढून झालेलं आहे. आणि हे जे चिकन तंदूर आहे ना, तर हे माझ्या भाच्याने सिद्धूसाठी आणलं होतं तिकडूनच पार्सल. तर सिद्धूला ते काहीतरी वेगळं वाटलं आणि लगेच ते खायला लागला. तर मला खूप छान वाटतं तो असं खाताना, कारण वेगवेगळं त्याला असं मी नेहमी ट्राय करत असते चिकन त्याने खाल्लं पाहिजे म्हणून. पण तो चावून चावून नंतर थुकून टाकतो. पण त्याला आता थोडं थोडं कळायला लागलं आहे की थोडं थोडं खाऊन ते गिळून घ्यायचं असतं म्हणून. तर मस्त आम्ही सगळेजण आता जेवायला बसलेलो आहोत. आणि मी सुद्धा यांच्यासोबतच जेवायला बसले. आमच्याकडे ना असं नाही आहे की मी नंतर बसणार, माणसं आधी बसणार, असं नसतं आमच्याकडे. आम्ही सगळेजण सोबतच जेवायला बसतो. तर हे पाहुणे जे आहेत ते काय आमच्या घरचेच होते, त्यामुळे एवढं तर मला काही वाटलं नाही. पण जे अनोळखी कोणी असतं तर त्यांच्यासोबत मी नाही बसत जेवायला खरं तर. पण हे घरचे पाहुणे असल्यामुळे मी सगळ्यांसोबत इथे जेवायला बसलेली आहे. तर सिद्धूच्या पप्पाचं तर काहीच म्हणणं नसतं. ते तर मला नेहमी म्हणतात की तू सगळ्यांसोबत जेवायला बस, नंतर एकटी जेवण्यापेक्षा. तर मला कधी कधी नाही आवडत तसं. तर असं आता मस्त बिर्याणी झालेली आहे बघा. बिर्याणी एन्जॉय करतो अगोदर. तर खूप गडबडीत बनवलेली आहे. चिकन व्यवस्थित मॅरिनेशनसुद्धा झालं नव्हतं, पण एकदम अशी भन्नाट चव आलेली आहे बिर्याणीला. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला व्हिडिओला इथेच एंड करते. बाय.